बातमी सोलापूरच्या माढामधली प्रसूती झालेल्या महिलेवरच रुग्णालयात स्वच्छता करण्याची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार माढा ग्रामीण रुग्णालयात घडलेला आहे। शिवसेनेचे स्थानिक नेते शंभू साठे यांनी रुग्णालय प्रशासनाला या सगळ्या प्रकारावरनं चांगलंच खडसावलंय। रुग्णालयात सफाई कर्मचारी जे कोणी नियुक्त केलेले होते त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता शंभू साठे यांनी केलेली आहे। झाडू नका तुम्ही, काय ते पगारी घ्यायची त्यांचं झाडाचं काम आहे, ती कशी काय झाडत नाही ती। पंढरपूर माड्यामध्ये ज्या पद्धतीने एका माय माऊलीला ती ओली बाळंतीण असताना तिला सरकारी दवाखान्यामध्येच साफसफाई आणि स्वच्छतेची कामे सांगितली, हे धक्कादायक आणि तितकंच संतापजनक आहे। या संबंधाने चौकशी होईल, कदाचित जे कोणी तिथल्या रुग्णालय प्रशासनातले कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल, सस्पेन्शन होईल, या सगळ्या गोष्टी होत राहतील। पण प्रश्न एक तसाच अनुत्तरित राहतोय, जननी सुरक्षा योजना ही फोल ठरलेली आहे का, याचा विचार आता पुन्हा एकदा करण्याची गरज आहे। हे जे भंपक कॉमन मॅन, डेडिकेटेड कॉमन मॅन या ज्या संकल्पना वापरल्या जात आहेत त्यांचा भंपकपणा या निमित्ताने पुन्हा पुन्हा उघडा होतोय। इशी जरा असल्यामुळे मग ते बाहेरच्या सजला झाडू जरा मारलं जरा, मग तिने काही कुणी येईना झालं शिष्य लोक, मग ते झाडूला मारल्यामुळं तिला चपली जरा झाली मला। किती दिवस केले? 5-6 दिवस 4-5 दिवस केलं बाबा। 5 दिवस तुम्हीच हां केलं। पेशंटला कोण म्हणत होते कशाला झाडती राहू दे, म्हणलं बाबा आपल्यापाशी घाण येतं सगळं म्हणून आपल्याला करणं भागच आहे। मग सिस्टरला म्हणलं इथं काय आहे का नाही साफसफाई करायला, तर म्हणलं नाही त्या, मग ते आम्हीच करत होतो। माड्यामध्ये ॲडमिट होतो सरकारी दवाखान्यामध्ये, तर तिथं व्यवस्थित सोय वाटलीच नाही आपल्याला। म्हणजे सगळं जे व्यवस्थित केलं डॉक्टरांनी, ऑपरेशन सगळं व्यवस्थित केलं, पण तिथं तशी घाणगुण होती, जरा ते थोडं वेगळंच वाटलं। त्याच्यामुळं आम्ही माघारी आलो। आता टॉयलेट साफ केलं तिथं, मी वास येत होता तेवढं, लेकरांना काय झालं असतं तर कोणी काय करायचं होतं। आता बी जरा त्याला ते इन्फेक्शन झाले वाटतं, असं काय झालं काय माहीत नाही। तर आमची इच्छा आहे की असं दुसऱ्याला बी असं कोणाला होऊ नये। प्रसूतीसाठी महिला आल्या होत्या आपल्या इकडे, त्यांची प्रसूती सिझेरियनद्वारे झालेली आहे। त्यांना सगळं औषधोपचार, त्यांच्या नवजात बालकाला लसीकरण वगैरे सर्व आपण दिलेलं आहे। त्यांना कुठल्याही प्रकारचं आपण सफाई करा किंवा रुग्णालय हे करा असं कुठल्याही कर्मचाऱ्यांकडनं किंवा आमच्या शिपाईवराकडनं सांगितलं गेलेलं नाही आहे त्यांना। नातेवाईकांचा आरोप होतो? नाही, नातेवाईकांनी म्हणजे तसं ते बोलले असतील, पण त्यांना असं आपण कुठल्याही प्रकारची जबरदस्ती किंवा त्यांना रुग्णालय स्वच्छता करा असं कुठल्याही कर्मचाऱ्याकडनं सांगितलं गेलेलं नाही आहे आपल्याकडनं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।